Sarthak Desai and you all found my first ever vlog. Honestly, I'm little nervous but I'm super pumped to share my passion for this channel. With all of you still around, it's going to be very fun. So, hi guys, मी चाललोय माझ्या गावाला म्हणजे पूर्ण ब्लॉग बघा स्टार्ट टू एंडपर्यंत खूप मजा मस्ती धमाल ॲडव्हेंचर आहे काही गोष्टी अशा तुम्हाला बघून खूप हसायला येईल. सो प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला बघून खूप हसायला येईल, मजा येईल आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट असणार आहे. थँक्यू सो मच. आता जरा ते पण कॉलेज असल्यामुळे हायस्कूल असल्यामुळे ते काल झालंय म्हणतो. आम्ही आलो आता, रिक्षा थांबली आणि फांदी बघा कशी मध्येच आली आहे रस्त्यावर. बाकी राहिलं चाललं ते इथं 2 फाटे मारले की त्या फांदीमुळे जाऊ पण नाही शकत. चालत जायचं आता. सो आम्ही आता पोचलो आहे घरी आणि बघायला आम्हाला बॅग्स वगैरे घ्यायला. सो बघा बाकी कोण नाही, हा बघितल्याशिवाय भोकायला सुरू करेल आणि आल्यावरती नुसते अंगावर उड्या मारेल. जॉन. सो हा ह्याचं नाव सांगायला जॉन भाऊ. याला आता 3 वर्ष झाली. सो भावाच्या काकांना की या चहा घ्यायला आणि ते नाही आलं. सो भाईला शॉर्ट्स पाहिजे होते एकदम नॅचरल. हे पाटात आंघोळ केला ना भाईने. आणि पावसाचं सीझन मस्त इकडे ग्रीन ग्रीन मस्त पाऊस पडत होता सगळीकडेच. एकदम मस्त ग्रीनरी सगळं वेदर होतं. शायनिंग त्याची मोठी असते. असं काय का उजळा असा पकडतो रे. अरे आम्ही खालती या. So this is beautiful view. एवढं करून परत वर येईल आपल्याला. आम्ही पण येऊ का खाली की नको?
गुरवाडीत जाऊ घेऊन. सो संध्याकाळचे 7 वाजलेले तरीसुद्धा आम्हाला नेक्स्ट डे बाहेर जायचं होतं. सो आम्ही निघालो. सो जॉन भाऊ दिसलं कोणतरी यायला. चल चल. थोडाफार उजेड होता पण जसं आम्ही पाकाडी चढत होतो आणि वरती धरणापर्यंत गेलो. सो पूर्ण जंगल झालं आणि पूर्ण काळोख झालेला वरती घरापर्यंत जाईपर्यंत. आणि वरती डाळेश्वराचं मंदिरसुद्धा आहे. मी ते सुद्धा दाखवतो ब्लॉगमध्ये. मे बी ते पूर्ण दिसेल नाही माहीत कारण काळोख होता पूर्ण. एवढं चांगलं नाही शूट झालं आहे तरी पण मी ट्राय केलं आहे दाखवण्याचं मंदिर. आणि शिवलिंग जी पिंडी आहे ती दिसते प्रॉपरली. आणि त्यानंतर आम्ही गुरवांच्या घरीसुद्धा गेलो. आमच्या गावात 2 गुरव आहेत. त्यांचं घरसुद्धा वरती आहे एकदम म्हणजे खांबात इन द सेन्स तिथे आमची काजू आंबे आमचेच नाही तर बाकीच्यांचेसुद्धा आहेत. वरती असे पूर्ण बाग आहेत. काजू आहेत कलम आहेत असे खूप सारे. तिथे खांबात बोलतात वरती म्हणजे कोणाला वरती जायचं असेल तर खांबात सगळं असं. सो आम्ही इथं आलो इथे घरी. हे पिंट्याकांचं घर आहे. वरचे पिंट्याका असं आम्ही बोलतो म्हणजे वरचं पिंट्याका आणि खालचं घर. सो जॉन ते चिल चाललेलं एकदम आरामात बसला. जॉन भाऊ गुड मॉर्निंग. सो काकीने आता कोंबड्या सोडल्या आहेत. पिल्लं आहेत कोंबडीसुद्धा आहेत. कोंबडी दोन्ही आहेत. सो आम्ही जेव्हा लास्टमध्ये आलेलो तेव्हा खूप छोटी पिल्लं होती आणि आता थोडीफार मोठी झाली आहेत. पावसाचे दिवस आहेत म्हणून जास्त बाहेर नाही सोडत कारण की बाहेर पावसातून ते कुठे पाण्यात वगैरे जातात. सो ते नाही जास्त जगत. सो आता आम्ही चाललो आहे गुरांसोबत त्यांना चरायला घेऊन जायला. सो आम्ही आता तईवर जातो आहे. मग तईवरून आम्ही पहिले गुरांना खालती जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो तिकडे चरायला लावू. मग त्याच्यानंतर आम्ही वरती येऊ आणि आपण नाकींसोबत पत्ते खेळू थोडे. ते दादा आहेत ऋषाली येते चंदन दादा. सो तिथे राहतात एकटेच म्हणजे पूर्ण तिथे एकच घर आहे. सो तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच. काका आणि दादा बाहेर चाललेले. दादा जॉन कुठेही चला सगळ्यात पहिले जॉन. कुठेही जा डायरेक्शन जॉनच दाखवणार. सो आम्ही आलो तईवरती आणि हे एकच घर आहे म्हणजे 2 घर आहेत. त्या वरच्या घरात नाही राहत काही सीझन्स वगैरे असं तेव्हा येतात. सो आता आम्ही चाललो आहे. हे आहेत आपण काकी बघा कशात तईवर आणि तईवरती पावसामुळे पूर्ण बांध पडलाय. एक सांगून दाखवतो मी तुम्हाला. OMG हा पूर्ण पावसामुळे पडलाय. पाण्यात एवढी ताकद आहे की पूर्ण हा बांधच पडला बघा. काय करूया अरे मजबूत ताट झाली ते पण घाबरले. काय करायचं खाली जायची जादू होती गाईला घेऊन एक काम करतो असं करू मी करत जाऊ दे ना रे. गाय घाबरली दादा. तर आता गुरं लावलेत आम्ही तेच सरतायत तोपर्यंत आता आम्ही त्यांना घ्यायला चाललोय. मग तिथून परत जाणार. मग ते परत सरतील तोपर्यंत मस्त आम्ही 1-2 शॉर्ट्स काढणार. मग त्याचे रील्स येतील शॉर्ट्ससुद्धा येतील. लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट. गेले की मला भीती नाही त्यांना. आम्ही गणपतीतून जिथून वाट होती गणपतीची जी खालती विसर्जन करायला न्यायची ती एकदम म्हणजे इतकी बारीक होती तिथून चालायला सुद्धा जमायचं नाही. आणि आत्ताच किती महिने झाले भूमी करून एक महिना झाला. हे बघा पूर्ण रोड केलाय आता. नाही तर पहिलं ही एवढी इथून ते इथपर्यंत एवढीच वाट होती फक्त. आणि आता पूर्ण रस्ता केलाय ते पण पूर्ण विसर्जन जिथे आम्ही करतो गणपती तिथपर्यंत. हे बघा
पूर्णच्या पूर्ण रस्ताच करून टाकलाय. म्हणजे आता गाडी सुद्धा खाली जाऊ शकते. पूर्णच्या पूर्ण रस्ताच करून टाकलाय. म्हणजे आता गाडी सुद्धा खाली जाऊ शकते. सी हाय डन. आता गुरं लावली आहेत तिथे. एक सेकंड. हे जे आहे इथे गुरं गेली आहेत. आता जेव्हा ते चरून येतील तेव्हा आम्ही परत खालती येऊ. मग गुरांना घेऊन या रस्त्याने जाऊ. या रस्त्याने जाणार मग मळ्यात जाणार. मग तिकडचा व्हिडिओ सुद्धा दाखवतो मला. तोपर्यंत बाय. वा काळा असतो कार मागे. बघा किती ऊन आहे. इतकं ऊन आहे की असं केसांचे पूर्ण केस बोलू तापले बघा इतकं ए कसे मरतात बघ, पळतात बघा नुसते. ते दादा परवा मी ना आता कुत्र्यांच्या नादात सगळ्यांची पोटं भरलेली दिसत आहेत. बार्बी, बाया, सोनी, तो कालू सगळ्यांचे पोट भरलेत. ही पंडी ही बघा. हा येडा बडबडते बघा काहीतरी. आणि ह्यांचं तर काय वेगळंच चाललंय. चला रे चला त्यांना घरी न्यायची वेळ झाली आहे. सगळ्यांची पोटं भरली जातात. आता सगळ्यांना घरी न्यायची वेळ झाली. बाया, बार्बी, कालू आणि ही आमची सोंडोला म्हणजे सोनी आणि तिची मुलगी सोनी. बरोबर. चला बंद कर. लाटा पिठा खातो. हा जॉन ना त्या बायाचं लात खाणार आहे नक्कीच. कसं जातं बघा. हाय कर पाण्यात जाऊन हाय कर. सो आमचे अंडर वॉटर शॉर्ट्स घेऊन झालेले आणि मी असं बाहेर शॉर्ट्स घेत होतो. सो मला एकदम जोरात ओरडण्याचा आवाज आला ताई ताई करून. तर तो पार्कचाच होत होता. तर काय झालं आता बघा तुम्हीच. ही सगळ्या माळा इथून तिथे इथून तिथे. ही शेती आहे, ही आहे, ही आहे. आत्ता जस्ट पार्कला मधमाशा चावल्यात. हे बघा इथं चावली आहे. हे बघा अजून कुठे चावली. हां इथं पाठीला चावली आहे. आणि अजून कुठे डोक्यात पण चावलं कुठेतरी.
दाखव दाखव दाखव. इतक्या मधमाशा चावल्यात पार्कला. इथे होत्या तू तिकडे अजून कुठे डोक्यात पण चावलं कुठेतरी. दाखव दाखव दाखव. इतक्या मधमाशा चावल्यात पार्कला. इथे होत्या तू तिकडे गुरांना गेला इकडून गेला आणि ते पूर्ण मधमाशा चिवून त्याला लावलं. इतक्या चावल्यात की पार त्याचा रडायला थांबतच नाही. इतक्या मधमाशा चावल्यात पार्कला. हसायला पण येते बट जाम डेंजर चावल्यात हा. आणि तो इतक्या त्या झाडीतून गेला की मधमाशा पूर्ण हे झाल्या आणि त्या सगळी चावल्यात हाताला डोक्याला पाठीला. आता जर हा रडत घरी गेला तर तिघांना पण मार बसणार आहे. दादा सगळ्या प्रकरणानंतर पार्कला जाम ताप आलेला आहे. म्हणजे एवढा पण नाही आलाय हां, पण डॉक्टरकडे न्यायची गरज आहे. या लेवलचा ताप आलाय. बंद करतो व्हिडिओ. बघा तिची हालत जाम खराब झाली. आता उद्या जाईल डॉक्टरकडे मग स्कूलमध्ये. बाय बाय. बाय तर कर. बाय बोल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाऊ त्यांना भेटायला जाऊया. थांबा भाऊ हाय करा. हाय हाय करा भाऊ. 93 एज म्हणजे सगळ्यांना माहित नव्हतं. भाऊ किती 93. हाय करा भाऊ. गुरं किती आहे तुमच्याकडे? आता 3 गायी आहेत. 2 गाभण्या वियाला झालेल्या आहेत आणि तू असला काय ते खरंच खाल्ला असता. बघा भाऊ काय बोलतात. किती गाभण आहेत भाऊ? 2 गाभण आहेत आणि बोला की तू इथे असशील तर तुला खरवस मिळेल. जाऊया आता भाऊ. कोणाकडे जाऊया? पप्पू प्रफुल्ल दादाकडे. बघा भाऊ बोलतात प्रफुल्ल दादाला आवाज येऊया मग बायकडे जाऊया. आता आम्ही खालती फणस काढायला आलोय. आय मीन सॉरी खालतून वरती न्यायला आलोय. काकांनी भरपूर 8 की 7 फणस काढलेत आणि ते आता आम्ही वर घेऊन जायला आलोय. तुम्हाला झाड दाखवतो मी 1 मिनिट. हे बघा माझ्या पाठीचे झाड आहे ते फणसाचं झाड आहे आणि इकडे सगळे असे 7-8 फणस काढून ठेवलेत बाबाकाने आणि आता ते घेऊन वरती जायचेत घरात. थांबा जरा बिझी आहे. हे फणस नेईपर्यंत सगळे न्यावे लागतील हे फणस. अरे व्हिडिओ नंतर कर आधी फणस उचल. बाय बाय. इतके फणस आहे बघा. हात पूर्ण रेड झालेत. दाखव. पूर्ण ते फणसाचे टोक हातात टोचलेत. अक्षरशः होल झालेत हातामध्ये. थांबा मला फणस दाखवतो किती आहेत ते. झाले सगळे वरती आणून झाले. 1 सेकंड. हा एकच भरला अजून ते आणले की ना नाहीच आहेत. एवढे सगळे आणले बस. हे मध्ये नाही ना, आम्ही सगळं बरं. इतका छान पाऊस पडत होता त्यात मला असं म्हटलं की स्लो मोशन तर बनतायच नाही. सो गौरवला की तो हात ठेवायचा आणि मस्त आपण स्लो मोशन व्हिडिओज काढू. आणि खरंच खूप संध्याकाळची वेळ झालेली आणि पाऊस पडत होता. इतकं छान वातावरण झालेलं की म्हणजे एकदम खूप पीस वाटत होतं. एकदम पीस, शांतता, पावसाचा आवाज मस्त.
आता आम्ही निघालो म्हणजे ट्रेन आहे 9:30ची, तर 7:30 वाजले. सो लास्ट म्हणजे आता लक्षात आलं सकाळपासून गुरं फिरून फिरून, बट एक लास्ट शॉट वाड्यातला घ्यायचा राहिलंच. काय भूमी? हो. आता एक सेकंड. आता आम्ही तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. येस. सो हा काळू, नको, ह्याच्याशी मस्ती महागात पडेल. So- ही सोनी, हा, ही सगळ्यात क्युटी पाय, बट ही पण ज्या मार्कोर आहे. थांब ग. आणि तिची मम्मी कुठे गेली? थांबा, हा तिच्या सर्जा, थांब जरा, मम्मीला बघूया तिच्या. सोनीची मम्मी आहे बाबा, लात नका मारूस. तर ही आहे सोनीची मम्मी, ही आहे सोनीची मम्मी, आणि ही आहे बार्बी, आणि ही आहे बाया इकडे ती इकडे. दिसत नाहीये. आणि आमची हा आहे मोऱ्या. ही मोर्या बघा. पाठची दोन राहिले, आणि सगळ्यात डेंजर जो आहे, तो सोनिया. सगळ्यात डेंजर बैल म्हणजे हा. अरे थांबणार रे बाबा. सोन्या बघ, याच्यात नाकात दावा पण टाकले. सगळ्यात डेंजर. आणि हे आता हे दोघं सध्या शेतीसाठी जातात म्हणून ह्यांना घरीच ठेवतो. चारा, शेत, गवत. हा, अरे थांब ना, तू का चिल घे भावा. पळतोय, नुसता पळतोय. हा आहे सोन्या. अरे थांब. आणि हा आहे सर्जा. चला बाय बाय. माझ्या सोन्या रे. दे. माझ्या फिट दे. माझे पेर. बाय बाय. हाँ बस बस बस, सब मिलेगा. कधी मिलेगा. अरे गौरवजी पण जोड झाले. हो, मग सगळं काय ते टाक. बाय काकी. सो आता निघालो आम्ही. जाऊ. सामान भरलं, ऑटो सुद्धा आली आहे. आता हे एवढं आणलं. एक फणस, सॉरी, अजून एक बोसू दादाने आणतोय. आणि आता आम्ही खायला सगळं आणायला बघू काय भेटतंय का. बेडवर पडणार. थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी. अँड अजून खूप सारे ब्लॉग्स येणार. सो सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.